नमस्कार मंडळी. तर आज आपण व्हेजिटेबल विथ पनीर रोल बघणार आहोत. तर इथं बघा, हा पनीर आहे जो मी कट करून घेतलेला आहे आणि कांदा हा उभा चिरून घेतलेला आहे. शिमला मिरची आहे, गाजर, तसेच टमॅटो कोबू उभा चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता आपण हा रोल बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आधी आपण हे बॅटर बनवून घेणार आहोत. तर इथे मी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे 2 वाटी. तर इथे मी 2 वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ मी घालून घेतलेलं आहे. आणि आता इथे मी अगदीच 2 ते 3 चमचे ह्यामध्ये दही घालणार आहे. तर आपण हे पहिल्यांदा पूर्ण एकत्र करून घेणार आहोत छान असं. आणि ह्याच्यामध्ये आपण अगदी चिमूटभर असा खायचा सोडा घालणार आहोत, बघू शकता इथे. तर इथे खायचा सोडा देखील घातलेला आहे. आणि आता आपण छान एकत्र करून थोड्याशा पाण्याचा वापर करून याचं बॅटर म्हणजेच कणकेचा गोळा तयार करून घेणार आहोत आपण. तर बघू शकता अशा प्रकारे हे आपला गोळा रेडी झालेला आहे. आणि आता आपण हे 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. तर आता कढईमध्ये आपण स्टफिंगची तयारी करूयात. तर इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे, तसेच शिमला मिरची, गाजर, टमॅटो आणि कोबू असे सर्व व्हेजिटेबल आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि छान असं हे मिक्स करून घेणार आहोत. अगदीच आपल्याला शिजवून घ्यायचं नाही आहे, थोडंसं मऊ होईल इतकंच आपण हे फ्राय करून घेणार आहोत. तर छान असे हे फ्राय देखील होत आहे. याच्यामध्ये आपण आता पनीर ॲड करत आहोत. आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आता हे पुन्हा आपण एकत्र छान असं हलवून घेणार आहोत. थोडासा कोबू मी इथे ॲड केलेला आहे आणि थोडासा कोबू आपण पनीरच्या रोलमध्ये ॲड करणार आहोत. तर इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे जेणेकरून हे छान परतेल आणि मऊसूत होईल. तर इथे आता आपण ग्रीन चिली सॉस घालणार आहोत 1 चमचा याच्यात. आणि इथे आपण रेड चिली सॉस देखील घालतोय. आणि थोडंसं शेजवान सोया सॉस देखील आपण इथे घालतोय. आणि छान असं आपण हे मिक्स करून घेणार आहोत. वरून थोडीशी कोथिंबीर आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. तर आपलं स्टफिंग रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण इथे मैद्याची पोळी लाटून घेतलेली आहे आणि ही दोन्ही बाजूनी छान अशी भाजून घेणार आहोत. तर बघू शकता कशी टम्म अशी फुगलेली आहे. दह्याच्या स्टफिंगमुळे ही अगदी मऊ होते आतमधून. आणि इथे आपण टमॅटो केचप वापरणार आहोत, ह्याच्यावर घालणार आहोत टमॅटो केचप. पोळी छान अशी दोन्ही बाजूंनी भाजून घेऊन आपण टमॅटो केचप लावून ह्याच्या मधोमध स्टफिंग करून घेत आहोत. तर वरून इथे मी थोडंसं कोबू ॲड केलेलं आहे. वरून तुम्ही कांदा देखील ॲड करू शकता, कांद्याच्या स्लाइस आणि कोथिंबीर. तर अशा प्रकारे आपण हा रोल स्टफिंग करून घेत आहोत. तर बघू शकता खूप छान झालेलं आहे स्टफिंग. आणि कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.